वलंकराचं भिक्खू धोत्रेचं घरही नव्हतं राहण्यासारखं, त्यातच रमाचं स्वरूप होतं पाहण्यासारखं। कोवळी काळातीची वही नव्हतं नाहण्यासारखं, भल्या भल्या लाजवी रमा हस बोले ती शहाण्यासारखं। बाबासाहेब परदेशात शिकायला असताना आई रमाईने संसार कसा सांभाळला बघा। आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात। रमा हसून बघायची, रमा हसून बघायची, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात। पण रमा हसून बघायची, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात। आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात। आग भुकेची असायची जरी उपाशी पोटात, पण रमा हसून बघायची, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला पोटात। अंगी जुनी पाणी लुगडे नाही राहिली थाटात, नाही राहिली थाटात, नाही राहिली थाटात, नाही राहिली थाटात। अंगी जुनी नाही केला कधी हेवा, नाही बोलली रागात, नाही केला कधी हेवा, नाही बोलली रागात। अंगी जुनी पाणी लुगडी नाही राहिली थाटात, पण भीमाला ठेवायची सदा सुटान बुटात। कारण आई रमाई काय गाऊ तुझ्यावर शब्द ही सुचत नाही, आई रमाई काय गाऊ तुझ्यावर शब्द ही सुचत नाही। दोन चार ओळीत गाव मी तुला कष्ट तुझे एवढे सोपे नाही। आई रमाई काय गाऊ तुझ्यावर शब्द ही सुचत नाही, दोन चार ओळीत गाव मी तुला कष्ट तुझे एवढे सोपे नाही। एवढ्या हाल अपेष्टा साहून विश्वास तुझा कधी ना हरला, एवढ्या हाल अपेष्टा साहून विश्वास तुझा कधी ना हरला। आणि सांगताना अभिमान वाटतो रमाई तुझ्यामुळे आणि फक्त तुझ्यामुळे भीमराव या भारताचा कोहिनूर ठरला, या भारताचा कोहिनूर ठरला। अंगी जुनी पाणी लुगडी नाही राहिली थाटात, नाही राहिली थाटात, नाही राहिली थाटात, नाही राहिली थाटात। पण भीमाला ठेवायचे सदा सुटान बुटात, सदा सुटान बुटात, सदा सुटान बुटात, सदा सुटान बुटात। नाही केला कधी हेवा, नाही बोलली रागात, नाही केला कधी हेवा, नाही बोलली रागात। नाही केला कधी हेवा, नाही बोलली रागात। बाबासाहेब परदेशात शिकायला असताना आई रमाईने कधीच एवढे दिवस शिकायला जाता इकडं माझं कसं होईल, घर कोण सांभाळेल, संसार कसा सांभाळायचा, तुम्ही जाता निघून मी पैका जमा करायचा का, मी लेकरांना सांभाळायचं का, कधीच नवऱ्याचा राग लेकरांवरती काढला नाही, कधीच माहेरला पळू पळू गेल्या नाही। पण जे रमाईने केलं नाही आम्ही रमाईच्या लेकी म्हणणाऱ्या त्या गोष्टी आवर्जून करतो।
नवऱ्याने जरासं काय बोललं की लगेच फोन जाते, आई घ्यायला ये, घ्यायला जोरात बोलायलेत मला. पण आई रमाई कशा होत्या, अंगी जुनी पाणी लुगडी. आई रमाई कधीच शान शोक त्यांना मंजूरच नव्हता, मान्यच नव्हता. एकदा आई रमाई आपल्या लुगड्याला दांडी भरण्यामध्ये, ठिगळ लावण्यामध्ये व्यस्त होत्या. तेवढेच मग्न बाबासाहेब पुस्तक वाचण्यामध्ये होते आणि बाबासाहेबांचं लक्ष आई रमाईकडे गेलं. आई रमाईला बाबासाहेब म्हणतात, रामू किती दिवस फाटकं लुगडं नेसशील, दांडी भरशील त्याला, चल उद्याच्या बाजारात जाऊन तुला आपण नवीन लुगडं आणू. तेव्हा आई रमाई म्हणतात की साहेब, तुम्ही तर म्हणता तुम्हाला आपला समाज बदलायचा आहे, तुम्ही तर म्हणता तुम्हाला आपल्या समाजाची परिस्थिती बदलायची आहे, मग त्यासाठी माझे लुगडे बदलून चालणार नाही. आज जरी मी फाटकं लुगडं घालत असेल, ठिगळ लावून लुगडं घालत असेल, दांडी भरून लुगडं घालत असेल, पण उद्या माझ्या समाजातल्या तुम्हाला बाप म्हणणाऱ्या, मला आई म्हणणाऱ्या माझ्या लेकी भारभारीच्या साड्या नेसतील, भारभारीच्या नववारी सहावारी नेसतील, यात काही शंका नाही. तेव्हा बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं आणि बाबासाहेब म्हणतात की रामू, तुला कोण म्हणतं तू अडाणी आहेस, कोण म्हणतं तुला तू अडाणी आहेस, अगं भल्या भल्यांच्या विचारांना लाजवशील असे तुझे विचार आहेत. म्हणून ओलांडली ना सासरची सरहद रमाईने, ओलांडली ना सासरची सरहद रमाईने, गरिबीतून करून दाविले जीवन सिद्ध रमाईने, संसार गरिबीचा असताना पाटील पुरवून दाविली साहेबांची जिद्द रमाईने, साहेबांची जिद्द रमाईने. अंगी जुनी पाणी लुगडी नाही राहिली थाटात, पण भीमाला ठेवायची सदा सुटान बुटात. नाही गेला कधी हेवा, नाही बोलली रागात, नाही गेला कधी हेवा, नाही बोलली रागात. रमा हसून बघायचे, रमा हसून बघायचे माझ्या भीमाला कोटात. श्रमाला नित्य दिन त्या क्रमाला, नाही थकली श्रमाला, नाही थकली श्रमाला, नित्य दिन त्या क्रमाला. भीम बापाची मुलं, भीम बापाची मुलं, आई म्हणती रमाला. बाप आई, बाप म्हणल्याच्या नंतर आमच्या समोर स्वतःच्या जन्म दिलेल्या बापाची नंतर पण बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर उभी राहते, बरोबर ना. आई म्हणल्याच्या नंतर आमच्या स्वतःच्या आईची नंतर पण रमाईची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर उभी असते. काय कष्ट घेतले असतील आमच्यासाठी, काय कष्ट साहिले असतील त्या आईने आमच्यासाठी. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की आमच्या इकडं असं म्हणतात, इकडचं मला माहिती नाही, इकडचं मला माहिती नाही, पण आमच्या इकडं असं म्हणतात की तिकडच्या साईड, आमच्या साईड बाप, बापाचे गुण लेकीच्या अंगात. आम्ही बाबासाहेबांना बाप म्हणतो की नाही, मानतो की नाही बाबासाहेबांना बाप. कुणाकुणाला वाटते बाबासाहेब आमचे बाप आहेत, कुणाकुणाला वाटते की आई रमाई आमची आई आहे. मग असं म्हणतात की बापाचे गुण लेकरांच्या अंगामध्ये येतात, बापाचे गुण पोराच्या अंगामध्ये येतात आणि आईचे गुण पोरींच्या अंगामध्ये येतात. मग आम्ही आई रमाईला आई मानतो. सांगा बरं, आई रमाईचे किती गुण आहेत आमच्या अंगामध्ये मोजायला सुरू करायचं.
आई रमाईने जसा लाकूड फाटावा वेचला, पै का जमा करून साहेबांना शिक्षणासाठी दिला, आम्ही देऊ शकतो? आम्ही नवऱ्याला शिक्षणासाठी नाही, नोकरीला जर जात नोकरीसाठी ड्युटीसाठी जर सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी उशिरा येत असेल तर आम्ही वेळातला वेळ काढून त्याला झोपू देणार नाही, त्याला जेवत का नाही टोमणे मारत असतो, मध्ये मध्ये पॉइंट आम्ही चालूच करतो. तुम्हाला वेळच नाही आता आमच्यासाठी, तुम्हाला घरात लेकरं दिसणार चालले, तुम्हाला मजी तर काही गरजच राहिली नाही. मला तर या घरात असून नसल्यासारखं वाटतंय. मी तर या घरातली नोकरदारीनच झाले, फक्त लेकरांना सांभाळायचं, घर सांभाळायचं, करून खाऊ घालायचं, तुम्हाला डबा करून द्यायचा, डबा धुवायचा तुमचा. आई रमाईने असं म्हणलं का? नवरा काम करतोय, नोकरी करतोय, तो परिवारासाठी करतोय, पण नाही आमचं त्याच्याकडे लक्ष नसते. तुमचं लक्ष घरात नाही, म्हणजे सदा ना सदा त्यांचं लक्ष घरात राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. मग आम्ही रमाई सारखा त्याग करू शकतो का? करू शकतो का? म्हणूनच म्हणायचे की कष्ट करणारी घाम गाळणारी पाहिजे आणि पतीच्या शब्दाला पाळणारी पाहिजे. कष्ट करणारी घाम गाळणारी पाहिजे, पतीच्या शब्दाला पाळणारी पाहिजे, वरून दिखावा करणारी नको. आई रमाई समान आपली जवानी जाळणारी पाहिजे, जवानी जाळणारी पाहिजे. म्हणून आज 9 कोटी लेकरं आई रमाईला आई म्हणतात, बाबासाहेबांना बाप म्हणतात. नाही थकली श्रमाला नित्य दिन त्या क्रमाला, भीम बापाची मुलं, भीम बापाची मुलं आई म्हणत रमाला. कोटी सांभाळिले मुलं तिनं घेऊन पदरात, कोटी सांभाळिले मुलं तिनं घेऊन पदरात, कोटी सांभाळिले मुलं तिनं घेऊन पदरात, कोटी सांभाळिले मुलं तिनं घेऊन पदरात. ये बात सच है, कोई भ्रम नहीं, ये बात सच है, कोई भ्रम नहीं. प्रणय की जिंदगी में अब कोई गम नहीं. ये भी बात सच है माँ रमा की तेरा दूध नहीं पिया मैंने, लेकिन महाड़ का पानी भी तेरे दूध से कम नहीं, तेरे दूध से कम नहीं. म्हणून हसून बघायचे, रमा हसून बघायचे, रमा हसून बघायचे, माझ्या भीमाला पोटात, 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 रमा हसून बघायचे. जाई जुईन फुलवंती, फुलवंती गीताचा शेवट आहे. गीताच्या शेवटी गीताचे कवी माझे वडील गौतमजी सांगवीकर काय सांगतात? जाई जुईन फुलवंती, जाई जुईन फुलवंती, रमा भीमाची यशवंती, रमा भीमाची यशवंती, रमा भीमाची यशवंती, रमा भीमाची यशवंती. जाई जुईन फुलवंती, रमा भीमाची यशवंती, भीमाची यशवंती, रमा भीमाची यशवंती, रमा भीमाची यशवंती. भीमरायाला नेणारी,
कशा होत्या आई रमाई, कशा वागल्या बाबासाहेबांच्या संसारात आई रमाई, कशा राहिल्या असतील. एवढं जाई जुई कितीही उपमा द्या आई रमाईला, कितीही उपमा द्या आई रमाईला, कमीच पडतात. एका ठिकाणी कवी म्हणतात की दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, आणि तुमच्यात आहे का तशी मग कोणती रमा. रमाईसारखं आम्ही वागू शकतो का, रमाई आमच्यात आहे का. म्हणून मारमा तेरा दर्जा इस आसमां से भी ऊंचा है, मारमा तेरा दर्जा इस आसमां से भी ऊंचा है, तेरी ममता का हिमालय तेरे कद से भी नीचा है. मारमा तेरा दर्जा इस आसमां से भी ऊंचा है, तेरी ममता का हिमालय तेरे कद से भी नीचा है. कैसे संभाले होंगे ये करोड़ों बच्चे अपनी गोद में माँ रमा ने, कल यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा है, मैंने मेरी माँ से पूछा है. जाई जुई न फुलवंती, रमा भीमाची यशवंती, साऱ्या जगात नेणारी, साऱ्या जगात नेणारी भीमरायाची ती कीर्ती. फुलवंती रमा भीमाची यशवंती, साऱ्या जगात नेणारी, साऱ्या जगात नेणारी भीमरायाची ती कीर्ती. हसून बघायचे माझ्या भीमाला, रमा हसून बघायची माझ्या भीमाला कोणात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला कोणात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला कोणात, रमा हसून बघायची माझ्या भीमाला कोणात. आग भुकेची असायची घरी उपाशी पोटात, आग भुकेची असायची घरी उपाशी पोटात. जरी उपाशी पोटात, रमा हसून बघायची